बुलढाणा जिल्ह्यातील 10 नगरपालिकांसाठी 2 तारखेला मतदान प्रक्रिया पार पडली आणि त्यानंतर ज्या EVM मशीन्स आहेत आणि टपाल मतपत्रिका आहेत त्या ज्या स्ट्रॉंगमध्ये रूममध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत हे याच ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत. आपण जर पाहिलं तर चिखली नगर परिषदेसाठी सुद्धा 2 डिसेंबरला मतदान प्रक्रिया पार पडली. एक नगराध्यक्ष आणि जवळपास 30 नगरसेवकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे आणि त्यानंतर ज्या EVM मशीन्स असतील किंवा टपाल मतपत्रिका असतील त्या संपूर्ण याच बिल्डिंगमध्ये म्हणजे क्रीडा संकुलाच्या याच बिल्डिंगमध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत. आणि ज्या EVM मशीन्स ज्या ठिकाणी ठेवण्यात आल्या त्या ठिकाणी 3 स्टेजमध्ये सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे. आपण जर पाहिलं तर ज्यावेळेला आम्ही आतमध्ये एंट्री केली त्यावेळेलासुद्धा पोलिसांचा तगडा पहारा आहे. दुसरं या बिल्डिंगच्या बाजूलासुद्धा पोलिसांचा पहारा आहे आणि ज्या बिल्डिंगमध्ये ह्या मशीन्स ठेवण्यात आल्या त्या ठिकाणीसुद्धा SRPची या ठिकाणी एक तुकडी तैनात आहे. बंदूकधारी तैनात करण्यात आले आहेत. संपूर्ण परिसराला CCTV लावण्यात आले. तब्बल 16 CCTVच्या माध्यमातून या बिल्डिंगवर लक्ष ठेवण्यात येते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या बिल्डिंगच्या समोरून आणि मागील बाजूलासुद्धा एक जाळी लावण्यात आलेली आहे. म्हणजे कोणालाही आतमध्ये प्रवेश करता येत नाही अशा पद्धतीची परिस्थिती या ठिकाणी आहे. एकंदरीत पाहिलं तर EVM मशीन्स ज्या ठिकाणी ठेवण्यात येतात त्या ठिकाणी म्हणजे ज्या स्ट्रॉंग रूम ज्याला म्हणतो आपण त्या स्ट्रॉंग रूमवर सुद्धा लक्ष ठेवण्यासाठी काही जे नगरसेवक पदाचे उमेदवार असतील किंवा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असतील त्यांच्यासाठी सुद्धा प्रथमच यावेळेला व्यवस्था करण्यात आलेली आहे. म्हणजे स्ट्रॉंग रूमच्या बाजूला सध्या पहारा देत आहेत काही उमेदवाराचे काही प्रतिनिधी आहेत. काय सांगाल, कशामुळे तुम्ही या ठिकाणी थांबलात, काय तुम्हाला शंका वाटते का या संदर्भात? जनतेच्या मनात प्रचंड अशी जी सध्या आहे वातावरण चिखली शहरात की पेट्यात काही घोळ होतो ही सगळं चिखलीच चर्चा आहे. त्यामुळे स्वतः आम्ही उमेदवार इथं पहारा देत आहोत. 5 ते 5 आमच्या इथं ड्युट्या लागलेल्या आहेत. आमचं संपूर्ण लक्ष आहे. पोलीस प्रशासनाचं बी या ठिकाणी पहारा आहे. आमची काळजीपूर्वक आम्ही तिथं पाहू राहिलो. आता त्या दिवशी आम्ही आलो होतो स्क्रीन तिथं खाली पडलेली होती. लाईटचं जाणं येणं हे शंकेचंच एक कारण आहे ना सर्वांच्या मनात. त्यामुळे आमचा कडक पहारा या ठिकाणी आहे. तुम्ही सुद्धा मला वाटतं सकाळपासून या ठिकाणी दिसतायत. कधी म्हणजे आज पहिल्यांदाच आलेत की काल परवा पण आले होते? नाही, काल परवाही आलो होतो आणि कालही ते 2 जण पहारासाठी होते दुसरे. आणि आज सकाळपासून समजा आम्ही आहे आणि असा डेली पहारा देत चालू आहे डे नाईटमध्ये. काय शंका आहे का इकडे म्हणजे स्ट्रॉंग रूमच्या? शंका म्हणजे काही होऊ शकते, हॅकिंग वगैरे किंवा मग भेटीबद्दल वगैरे. त्यामुळे एक शंका असल्यामुळे आम्ही कंटिन्यू जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत पहारा देणार आहे. नक्कीच. तर प्रथमच म्हणजे जे काही उमेदवाराचे प्रतिनिधी असतील किंवा उमेदवारांना या स्ट्रॉंग रूमच्या बाजूला त्यांना राहण्यासाठी म्हणजे पहारा देण्यासाठी प्रथमच निवडणूक आयोगाने व्यवस्था केली आहे. आणि ही जी संपूर्ण जी बिल्डिंग आहे ती संपूर्ण CCTVच्या माध्यमातून या ठिकाणी लक्ष ठेवण्यात येते. जवळपास 16 CCTV कॅमेरे या परिसराला लावण्यात आलेले आहेत. सुरुवातीला पोलिसांचा पहारा आहे गेटवरच. आतमध्ये सुद्धा SRPची तुकडी तैनात आहे. बाजूला सुद्धा बंदूकधारी पोलीस जे आहेत ते पहारा देत आहेत. एकंदरीत पाहिलं तर जी काही स्ट्रॉंग रूम बनवण्यात आलेली आहे EVM मशीनसाठी संपूर्ण कडक सुरक्षा व्यवस्था या ठिकाणी ठेवण्यात आली आहे. आणि बाजूला जे उमेदवारांचे प्रतिनिधी असतील किंवा उमेदवार असतील त्यांच्यासाठी सुद्धा प्रथमच व्यवस्था करण्यात आली आणि ते सुद्धा पहारा देत आहेत. कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.